लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा महासंघाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. याचाच भाग म्हणून राजर्षी शाहू स्मारक भवनात छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित चित्र आणि आदेशांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. आज मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रदर्शनात पर्यावरणपूरक, प्रशासकीय, शिष्यवृत्ती, मर्दानी खेळ याबाबतचे महत्त्वपूर्ण आदेश मांडण्यात आल्याचं अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितलं. तर एका बाजूला आपली पंचगंगा, गटारगंगा होत असताना पंचगंगा कशी शुद्ध राहिली पाहिजे यासाठी काढलेले त्याने आदेश असोत, किंवा शिक्षणासाठी त्याने अमेरिकेला जाण्यासाठी शिष्यवृत्ती दिलेली असेल, किंवा शेतीसाठी केलेलं काम असेल. अगदी आत्ता आपण कार्यालयात गेलो की अधिकारी कर्मचारी वेळेवर असतात नसतात, तर कार्यालय सोडताना डायरीमध्ये नोंद असणं आवश्यक आहे. असे विविध ठराव केलेले आहेत. नोकरीमध्ये जातीयता वगैरे पाहिली जाऊ नये, आणि इतक्या पद्धतीनं त्यांनी स्पर्श केलेला आहे की विद्यार्थी असतील त्याचे मर्दानी खेळ केले जाईल की त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम करत असताना त्यांचा जो काही पुरोगामी विचाराचा त्यांनी जो वारसा घेतला तो प्रत्येक ठिकाणी आपल्याला या त्यांच्या कृतीतून दिसत असतो. त्यामुळं त्यांचं हे चरित्र निरंतर राहावं यासाठी आमचा प्रयत्न आहे. हे प्रदर्शन 26 जूनपर्यंत सुरू राहणार असून कोल्हापूरवासियांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय.